नमस्कार मंडळी. टेन्शनचा वणवा विझवायला घेऊन आलोय हास्याच्या सरी, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. विनोदी नाटकांच्या बखरीतलं सुवर्ण पान असलेल्या यदा कदाचित या नाटकाचे करते धरते संतोष पवार आणि संपूर्ण टीमचं जे घेऊन आलेत यदा कदाचित रिटर्न्स. तर मंडळी, विनोदाच्या नाक्यावरचा भरवशाचा पंटर अंशुमन विचारे देतोय. विनोदाच्या गावातल्या अवलियाला म्हणजे अरुण कदमांना पार्टी. प्रसाद ओक ऐकलत का? बघूया तिकडे काय धमाल घडते आणि जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. नशीब कोण नाही रे. अरे जो येतो तो पार्टी मागतो यार माझ्याकडे. हलवा आहे मग घासायची आम्ही पार्टी ह्यांना द्यायची. काय प्रसाद? अरुण कदम रे, अरुण कदम सतत पार्टी मागतोय. मी पण सोडत नाही, म्हटलं देतो तुला पार्टी, ये या हॉटेलला ये. आणि मी भलत्याच हॉटेलला असतो. 5-6 वेळा असं गेलेलं आहे. काय प्रसाद? अरे काय डोक्याला ताप झाला. आलास तू? बस काय पाहिजे तर मागव बिंदास. काय होतच? येस, काही पाहिजे तर मागवायचं. मागव जंगी वाटलं पाहिजे. आयला आपली पार्टी काय आहे. बोलतस? येस मागव मागव तू. वेटर, मेनू कार्ड लेके आओ. अरे आओ ना यार. ओए तेनू कार्ड चाहिए, मेनू कार्ड चाहिए, तेनू मेनू कार्ड चाहिए, तेनू कार्ड मांगता है, मैं मेनू कार्ड लेके आया. वसाऱ्या औरुसा पणसाठी कौर तू पंजाबी बोललाय. उत्तरी वसाऱ्या जर का परत तुला सांगितलं ना याच्या पुढचं पंजाबी बोल तर तोंबाळ पडशील. वसाऱ्या तोंडावर बोला ना. तर तोंडावर पडशील. पटकन जा, जा पटकन. गुड बाय, गुड अरे चल वसाऱ्या मोठा. जर तोंड काळ कर चल. अरे ये मेनू कार्ड हे वसाऱ्या काय काय मागू म्हणत बोल. काय मागू काय मागू. अरे 2 दिवस मी काही खाल्लं नाही रे. त्यातला आज पार्टी तू देणार बोलला तर मजा. काय मागू बोल. काय मागू. पाहिजे ते मागव. आहे बघ पैसे टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास पाहिजे ते मागव. यस हे नॉनव्हेज नॉनव्हेज मागूया. नॉनव्हेज 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 आवरी काय रिएक्शन तू सुचवा साऱ्या. तुला कापून शिजवून नाही आणणार आहे. ऐकून घे बघ. तू अरे बाबा श्रावणात नॉनव्हेज कसं काय खातो आपण? खातो का आपण श्रावणामध्ये? श्रावण चल. श्रावण कुठे आता चाललंय बस. आता श्रावण चाललंय काही पण बोलतात. अरे आपला नाही, कोंबड्यांचा श्रावण चालू आहे. अरे बाबा पशु पक्षी प्राणी सगळ्यांचं श्रावण चालू असतं. मला कॅलेंडर माहिती आहे सगळ्यांचं. म्हणजे आता कोंबड्यांचं श्रावण चालू आहे. मग नाही चल काय तर का वाचर मला नाही पटत रे. कोंबड्याचं श्रावण काही पण बोलतो. अरे बाबा व्हॉट्सअपवर केवढे मेसेज पडतात माहितीये का तुला? कोंबड्यांच्या श्रावणात कोंबडी कापून खाल्ली ना तर पित्त खवळतं. आणि असं नाही सुनामी सारखं खवळतं. तुला माहितीये काय? चुकच वेडा काय बडबडतो काहीतरी. पण तू काय, माझा काय प्रॉब्लेम नाही. श्रावण चालू मग आपण ते काम करूया. मेंढा मागव. मेंढा मागव. अरे अरण्या मेंढा प्राणीच झाला ना. अरे प्राणी पशु पक्षी ह्या श्रावणच चालू आहे सगळ्यांचा. सगळ्यांचं कॅलेंडर मला पाठ आहे यार. मला भूक लागली त्यामुळे काय खाऊ. बरं मी काय मागू. मग आता काय मागू. तुला पाहिजे ते माग. कन्फ्युज होऊ नकोस. बिंदास हे मेनू आहे. बिंदास मागव. मी आहे ते बिंदास. मासे मासे मागूया. मासे मासे अरे मासे काय व्हेज मध्ये येतं का अरण्या? नॉनव्हेजच आहे. असं काय करतोस तू? त्यांचं पण श्रावणच चालू आहे अरण्या. त्यांचं पण श्रावण. मग पण हे सुके बोंबील बघ लई दिवस आधी सुकवलेले असतात. म्हणजे श्रावणाच्या आधी सुकवलेले बोंबील. पण खाणार कधी? श्रावणामध्येच खाणार ना. त्यांचा श्रावण चालू असताना. काय वेळार काय बडबडतोस तू? श्रावण हे मला माझं काहीच म्हणणं नाही. तुला खायचं तर का मी खाणार नाही. अरे जाऊला तरी जाऊला
जवला जवला अरे जवळा तर पक्का श्रावण पाळतो माहितीये का तुला तू कट्टर आहे श्रावणाच्या बाबतीत. औरुस जवला म्हणजे काय अरे तो जेवढा जीव छोटा तेवढी कट्टरता जास्त माहितीये का तुला. काय बोलतोस? अरे तो तर श्रावण तुटून याकरता कॅलेंडर खिशात घेऊन फिरत असतो. काय बेटा गप्प औरुस जवला श्रावण पालतो म्हणजे काय औरच जीव त्याचा तो श्रावण पालतो मग? खिचत कॅलेंडर घेऊन म्हणजे याला औरच जीव श्रावण पालतो आपण तर माणूस आहे ना रे. मग तेच म्हणतो आणि त्यांची कटार असेल तेव्हा आपण खाऊ ना. अरे पण त्यांची कटरी आहे पण वाचायला आपली सुरू होईल ना रे श्रावण. हे बघ मी काय बोलू शकत नाही. तू ठरव माझं काय मी पार्टी देणार आहे तू नंतर बोलू नको. तू मागव माझं काय काय अरे मग काय मागू मी जाम भूक लागली रे. अरे मागव ना मेनू कार्ड कन्फ्युज होऊ नको बिंदास वाटेल तर मग मी द्यायला तयार आहे. मी मलाई कोत्ता मागू पंजाबी मलाई कोत्ता वेज मध्ये. मलाई कोफ्ता म्हणजे ते मलाई म्हणजे कोफ्त्या बनवतात ना. काय काय त्याचं काय झालं अरे आता मला सांग हा. तुला अस्थमाचा त्रास आहे ना. थोडस आहे म्हणा धावलं की दम लागतो ना. रे गुडघे दुखतात ना. दुखत तिचं काय आता मध्ये? एवढा प्रॉब्लेम आहे तरी चरबी आहे तुला. हे? हा मलाई कोफ्ता म्हणजे फॅट्स माहितीये तुला. काय बोलतो अरे फॅट्स एवढे वाढतील ना मलाई कोफ्ता खाऊन फाटकन फाटशील. हे वासरे आवरीचं पनीर मलाई कोत्ता मी फाटणार आहे. अरे तो आवरूचा पनीर मलाई कोत्ता कुठल्या कोत्त्या दोन खाल्णार आहे ते पण नाही खाल्णार. जोक मार नको मी काळजीने बोलतोय तुला कळलं का तुला. अरे पंजाबी डिश म्हणजे बटर केवढं असतं त्यांच्यामध्ये. अरे असं थोडं असं बटर आहे. अरे प्रचंड बटर असतं तुला माहितीये का प्रचंड बटर मारतात त्याच्यावर. आणि बटर म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि कोलेस्ट्रॉल वाढले की लगेच अटॅक येऊ शकतो माणसाला. काय बोलतो तुला सांगतो म्हणजे कालचीच गोष्ट आमच्या ऑफिस मधला मित्र माझा काय झालं असंच पंजाबी डिश सतत पंजाबी डिश खायची काहीतरी 4 वाजेपर्यंत चांगला बोलत होता 5 वाजता अटॅक येऊन गेला. सेम तुझ्यासारखं दिसणार सेम तुझ्यासारखी पर्सन असा आवाज काढणार. ते माझं काय म्हणणं नाहीये तुला खायचं तर खा. एक सेकंड नको 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 अरे मागव ना, order कर. नाही ना अटॅक मलाई कोत्ते अटॅक येणार असेल तर नको म्हणा. अरे तू काय म्हणतो? माझ्या मागे कवरी लोक आहेत रे. अरे मागव ना. त्यांच्यावर अवलंबून आहे. अरे जा अरे अरे ए ही पण सोय इकडे आहे वाटत. सर तुम्ही ज्या गाण्यावर सांगणार त्या गाण्यावर मी तुमच्यासाठी डान्स करेन सर. डान्स सर डोंट वरी मी सगळं फुकट करणार याचे काहीच पैसे घेणार ओके, बरं, ठीक नाही. आहे. हो काय काय पण सर हा. तुम्ही जर मनापासून टीप द्याल तर ती माझ्याकडे ठेवायला मी तयार आहे सर. 500 रुपये टीप दिली. एक सेकंड हा पार्टी देणार. कसा डान्स कशाला पाहिजे पण आता आपण खायला आलोय ना. अरे वसरे थोडं डान्स बघूया ना. अरे नको. अरे मस्त आहे पोरगी. अरे मस्त दिसते. अरे मस्त Sir, लागते. don't worry. थोडं डान्स कर म्हणजे अरे मी म्हणतो ना डान्स करता करता काही खायचं मी ठरवतो ना. Music. नाही डान्स बघू दे ना मला. थोडं हा डान्स बघू दे. नाही, नाही, आता मस्त थांब. अरे कुठं धरायचं सुरू झालं ते आता असं काही नाही अजून पुढे जायचं. काय काय आता यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे मस्त गोर चेहरा आहे त्या पोरीचा. तू प्रश्न नाहीये तुझ्या घरी फ्रीज आहे ना. त्या फ्रीजच्या वरती फोटो कोणाचा आहे. अरे हा अरे ती आमची काकी स्वर्गवासी काकी. अरे जाम त्या काकीने माझ्यासाठी जाम केलंय रे. म्हणजे तुला सांगतो मी तिला आयुष्यात विसरणार नाही. काकी तुझ्या आत्म्याला शांती लागू दे. करेक्ट सेम काकी सारखा चेहरा आहे बघ. ते मला तसेच डोळे तसेच नाक तसेच ओठ तशीच फिगर यार. ते म्हणतो कुठेतरी बघितलंय मी. ऐला तुझी काकी अशी कॅबरे करताना मला कधी बघायला मिळालं. एक काकीचं कॅबरे बघूया आपण थांब जरा. मस्त काकीचं कॅब प्लीज चालू या या करा. Yes, yes. म्युझिक. अरे असं दे. अरे मी टीप देतो ना आवाज मस्त. अरे तुझी काकीचं कॅबरे बघू दे ना मला. अरे वासरे टिप टिप गेले मरू ते कसं वाटते काकी माझ्या समोर कॅबरे करते रे. ना काकीवर मी याचं पैसे उरवते. सगळे लोक येऊन पैसे उरवतात कसं वाटते वासरे. नाही रे काकीने माझ्यासाठी लय केलंय रे. नको रे काकीला काकी सॉरी मध्ये मी डान्स करते. काकी सॉरी दोन सेन्स काकी शी. पण माझी काकी सेम रे अशीच मला शिव्या देऊन जायची. म्हणजे रिकामी पोटी शिव्या देऊन गेली रे काकी. सॉरी मला बघ मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या यार. पार्टीचा मूड होता सगळी घालून टाकली. चल नेक्स्ट टाइम पार्टी करूया आपण. चल नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नाही वसरे तू आज मला कवऱ्या दिवसांनी भेटला जिकर पाच. अरे पार्टी को सांगतो थांब रे. नॉनव्हेज नको रे त्यांचा श्रावण आहे रे. सगळं जेवल्यात पण अरे कॅलेंडर पालतो ना रे ते.
तू मागव ना, कन्फ्युज कशाला होतो? वाटेल ते मागव यार, आपण मस्त पार्टी करूया. हे बघ, व्हेज बिर्याणी मागूया. म्हणजे राईस व्हेज राईस म्हणणं खायचं रे. लय दिवस झालं रे मी खाल्ले नाही. प्लीज मागव एक सेकंड. म्हणजे तू राईस खाणार आहेस? आता राईसचा काय प्रॉब्लेम आहे यार? राईसचा प्रॉब्लेम नाही आहे, पण या वर्षी पावसात किती भात वाहून गेला माहितीये तुला? अरे पण जो भात नाही वाहून गेला तो तर अन्नाचं चालू पाणी आणला असेल पण परदेशातून इम्पोर्ट केला असेल. कळलं का? काय मध्ये तुझं इनपुट नाही सांगतो तुला मी, तो भात इम्पोर्ट केला असेल, तो जर तू खाल्लास तर संपेल ना राईस. म्हणजे असं काही, तो राईस संपला तर आपल्या देशाला परत बाहेरून भात इम्पोर्ट करावं लागेल. त्यासाठी देशाला कर्ज काढावं लागेल, आणि ते कर्ज फेडण्यासाठी सगळ्यांना कॉन्ट्री काढावी लागेल. ते कॉन्ट्री कमी पडली तर आपले सगळे घरदार परदेशी लोकांना विकावं लागतील. मग परत ब्रिटिश लोक आपल्या भारतात येतील. मग परत देश पारतंत्र्यात जाईल. परत आंदोलन चळवळ, हे तुला हवंय का सगळं फालतुगिरी? एका राईससाठी एवढी फालतुगिरी करणार आहेस तू? नॉनसेन्स. राईस महत्वाचं आहे तुला? आवर सगळं होईल. म्हणजे काय? म्हणजे एक प्लेट राईस मुळे डायरेक्ट आपला देश पारतंत्र्यात. एवढंच नाहीये, तुला सांगतो, गांधीजींनी चिमूटभर मीठ उचललं, ब्रिटिश परत गेले होते की नाही? हा? मग तुझा एक प्लेट राईस खाल्ल्यानंतर ते परत येणार नाहीत का इकडे? मूर्खा का बोलतोयस तू? आणि तुला भात महत्वाचा की देश महत्वाचा आहे? अरे अंचा, आपला देश महत्वाचा आहे. म्हणजे काय? देश महत्वाचा आपल्यासाठी. नाही मी माझ्या आवऱ्याच्या राईसाठी देशाला नाही प्रॉब्लेम मध्ये आणणार. मला खूप आवडलं, तू खरा देशभक्त आहे सरड्या. नको खाऊस रे. अरे नाही, मी एकदम खरा देशभक्त आहे. पण आता भुकेलेला देशभक्त आहे ना रे. मी काय बोलतो? अरे नाही, काय म्हणजे काय आता काय मागू तू? अरे नको ना, कन्फ्युज आहेस ना. मेनू कार्ड मागव ना, पाहिजे तरी पार्टी द्यायला तयार आहे यार. मागव तू. मी काय बोलतो? हा. ए, पापड मागव ना. पापड प्लीज पापड मागव ना. इकडे काय बोलतो तू? पापड? इकडे सापड दे ना. काय झालं? काय आता? आपण बार मध्ये जातो, तिथे कॉम्प्लिमेंटरी पापड मिळतो, फुकट मिळतो. हा, मग तो तरी मागव. आणि इथे तू जेवण म्हणून पापड मागवणार आहेस? आणि लोकांना काय सांगणार? अंशूने पार्टी जेवणाची काय दिली? पापड म्हणून. म्हणजे दात काढणार आहेस तू पापडची पार्टी म्हणून? हा, पापड ही पार्टी झाली? माझी भंकच करतो पार्टीची तू. एक वाजवण काना खाली. अरे मग काय मागू वसाऱ्या? जे मागवतो त्याच्यात प्रॉब्लेम करतो साईज तू वसाऱ्या. अरे तू मागव ना, वाटतं मी आहे ना इकडे. अरे नितर पाणी तरी पाजणार आहेस का नाही मला तू? अरे पाणी पाणी थांब ना, कचरा आहे त्याच्यामध्ये. मरू दे मला प्यायचं. अरे कचरा आहे त्याच्यामध्ये, नको पिसारण्या. बेटा वे देखो, मेरे को अलग दूसरा गलास मिलेगा. सर नहीं पानी मिलेगा सर. होटल बंद करने का अभी, किचन बंद किया, ऑर्डर भी बंद किया है सर. पर दूसरा गलास पाणी नहीं सर, वाटर फिल्टर भी बंद किया है. बोरवेल का पानी चलेगा? माझ्या मित्रा बोरवेलचं पाणी देणार तू? नहीं चलेगा. मिनरल वॉटरचं पाणी देणार मी. नहीं चलेगा आपको? नाही चलेगा. तो निकलो ना. अच्छा, किचन बंद झालं बोलतो रा. किचन बंद आहे बरं. पार्टी केली आपण यार. किती वेळ पार्टी झाली आपली यार. अरे जाम पार्टीला मजा आली. काय वसाऱ्या पार्टीला मजा आले? जाम पार्टीला मजा आले होते. अरे कुठं झाल्या पार्टी? काय खाल्लंय वसाऱ्या? तुझं नाव टॅलेंट विचारे ठेवलं पाहिजे. म्हणजे आयुष्यात पार्टी न देणारं टॅलेंट तुझ्याकडेच आहे वसाऱ्या. तू काय बघतोस वसाऱ्या? तो नाही देणार आहे पार्टी. तू तरी दे म्युझिक. क्या बात है. धमाकेदार स्किट. हे स्किट सत्य घटनेवर आधारित आहे आणि ह्या स्किटचा जिवंत व्यक्तींशी संबंध आहे. अरुण कदम म्हणजे आम्ही सगळे, आणि अंशुमन विचारे म्हणजे प्रसाद ओक. बघूया प्रसाद ओक, एवढं सगळं झाल्यानंतर तरी पार्टी देणार ह्या तारखेला असं म्हणतात का प्रसाद ओक? कसं असतं, कसं असतं? एका प्रोजेक्टची ही 2-2.5-3 वर्षांची प्रोसेस
आणि एका स्किटची ही 2 दिवसाची प्रोसेस मला सेम वाटते. सेम ह्याच्याकरता की शून्यातून तुम्ही या स्किटचं इतकं मोठं विश्व निर्माण केलं आणि ते इतकं सक्सेसफुल केलं, तर आधी तुम्ही मला आता पार्टी दिली पाहिजे. यशस्वीरित्या विषयाला बगल दिलेली आहे प्रसादकांनी नेहमीप्रमाणे हे यशस्वीरित्या. बघ, जोक सपाट अप्रतिम. मला खूप मजा आली. इतकी झिरोवरती सुरुवात झाली होती या स्किटची आणि ते हळूहळू इतकं फुलत गेलं आणि ते फुलवलं ते केवळ चौघांनी. रादर बने का नाही आला स्टेजवर. तुम्ही चौघांनी पण खूप छान फुलवलं हे स्किट आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग आणि तुमचं डेडिकेशन, तुमचं टायमिंग हे खरोखरच वाखाणण्याजोगे. आता हे किती वेळा मला म्हणायला लागणार आहे आयुष्यात हे मला खरंच कळत नाही, पण अफलातून टायमिंग तुमच्या दोघांचंही. या स्किटनंतर जर मी तुम्हाला पार्टी दिली नाही तर मी तोंबावर पडीन. एवढं नक्की. थोडक्यात नाही. थँक्यू सई. अरुणदा, मला असं सांगायचं आहे की असे विषय तुमच्यामुळेच पॉसिबल आहेत. येस, करेक्ट. तुमच्याशिवाय दुसरं कोणी असेल तर हे घडूच शकणार नाही. एका माणसाला कन्व्हिन्स करणं की भात खाल्लास तर युद्ध होईल आणि तो कन्व्हिन्स होणं आणि त्याचं कन्व्हिन्स होणं पटणं हे तुम्हीच करू शकता फक्त. सो ट्रू. आउटस्टँडिंग. आणि स्किट होऊ देत, चर्चा होऊ देत, पार्टी मिळेल का नाही मला ह्याची गॅरंटी नाही आहे, पण त्यानिमित्ताने विषय मिळत आहेत हे काही कमी आहे का. येस येस. खूप मजा आली. मस्त, सुपर्ब. थँक्यू सो मच या हिलेरियस परफॉर्मन्ससाठी. मंडळी, आपल्याला हसून मारण्याची सुपारी मिळाल्याप्रमाणे आपल्याला हसवणाऱ्या समीर चौगुलेंना मिळाली आहे विनोदाच्या खोऱ्यात वट असणाऱ्या कॉमेडी क्वीनला अर्थात विशाखा सुभेदारला हसवण्याची सुपारी. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. आउट. ए अंजी कोशिंबीर खेळतो का काय? असं का आणलंय मला हे? हा? 1 लाखाची सुपारी होती ना, तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी इकडे आलो. ना खूप प्रश्न पडतात यार. ही पद्धत नाही ना, सुपारी आणताना सेलिब्रिटी म्हणून तुम्ही बोलत- मिळणार सुपारी मिळणार. हा. जरा थांबावं लागेल, थंड घ्यावा लागेल. विशाखा माई. बस पोराव बस नाही बस ना. रताळ्यात तुमची सलामी होते, वरती पत्र्याची जाळी होते व बस. अरे तिच्या योगो न रे योगो न. डोक्यावर मेथीची जुडी उगवलेले बकरी कोण आहे? माही समीर चौगुले आहे, कॉमेडी आहे. तू बघू नको यार माझ्याकडे. हा कॉमेडी. तुझा बर्थडे आहे ना माही, म्हणून सेलिब्रिटीला आणलाय. हे ते चौगुल हे टीव्हीवर येगा इथं येगा दिसतंय. एवढंच आहे रे रायफल एवढं. हे सेलिब्रिटी या बस इथं. बस रे बस. मग काय घेणार? ताडी का माडी? कुठे आमच्या नशिबात ताडी का माडी? आमच्या नशिबात दर बुधवार गुरुवारी एकच जाडी. काय बोलला? मी थांबतो ना माई. तू बस मामी. तू काय याडा बिडा झाला, जरा थंड घे. काय जाडी बिडी बोलू नको, डायरेक्ट खाडीत पाठवेल तुला. कोण आहे कोण ते? तुला ओळखत नाही. अरे ही कुप्रसिद्ध दरोडेखोर माई वाटे गावकार. माही वाटे का कोण? तू ओळखलंच नाही ना? ते चंद्रपूरला ते उडवलं होतं सगळ्यांना तिथे 30 लाखाची. अरे बापरे, चोरी केली होती. माझं काहीच चुकलेलं नाही, मी काहीच करत नाही हो.
आमच्या कार्यक्रमात सगळे मोठे गोस्वामी ठरवतात, माझं स्वतःचं काही नसतं. मला काही नाही. अर्ध स्किटची आयडिया त्यांचीच असते. माझा एखाद दुसरा पंच असतो, त्याला पण खोटे लाफ्टर्स लावतात. माझं काही नाही हो. हे चौगुल आहे. कशाला घाबरतो, कशाला येणार काय मला- घाबरून तू काय हे दोस्ता, तुला काय दरोडा टाकायला नाही बोलवलं इकडे. मी काय टाकणार दरोडे? स्पॉट दादाला 2दा चहा आण रे हे सांगायला सुद्धा घाबरतो हो मी. चहा काय ऐकतो, टाकणार चहा. दरोडे? नाही खरंच, माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? ओक ते प्रसाद ओक आहे ना, त्यांनी दिलता. त्यांनी दिलता. ते म्हणले 1 नंबरचं जोकर आहे, मस्त हसायला येईल. प्रसादोकनी माझा नंबर का दिला? कुठे कुठे ते नवीन पिक्चरचं शूटिंग आहे ना, लोकेशन बघायला आलती इथं. हे फिक्स केलं आणि आम्हाला पार्टी दिली. प्रसादोक दरोडेखोरांना पार्टी देतो. इथे बसलेल्यांना पार्टी देत नाही प्रसादोक. कपालाला 2 तास नली लावली बंदुकीची, तेव्हा पार्टी मिळाली 1 नानकट आणि 4 कटिंग. जंगीच पार्टी दिली. फ्रेश वाटलं एकदम. चला भेटूया आपण नंतर. कुठं आलो तो तसं जातो. येणार काय, फिरायला आला काय? बर्थडे आहे ना आपला, सेलिब्रिटी म्हणून बोलवलं ना, मनोरंजन कर. नाही मनोरंजन कर ना, सुस्कारा. अरे मनोरंजनाचं Jogging कर. एक मिनिट, मनोरंजनाचं ठरलं नव्हतं आपलं. हा, मी काय सांगितलं होतं, आल्यावर फक्त हात दाखवायचा एवढंच ठरलं होतं. मनोरंजनाचं नव्हतं ठरलं माझं. ऐका माझं. आपल्याला नाराज करणार काय? बर्थडे आहे ना आपला, नाराज करणार आपल्याला. नाही नाराज नाही करत, पण ते स्किट असतं ना, ते 2 जण करतात ना, मी आणि ती विशाखा वगैरे आहे ना. काय बोलते? नाही, कसं? नाही आम्ही दोघे मिळून आम्ही करतो. कळलं का तुम्हाला? मी आणि विशाखा करतो. इथे जमणार नाही, मी एकटाच आहे ना आता. नाही जमणार? नाही जमणार. हो एकट्याने करायचं. एकदम नाही, ते 2 जण आहेत ना. चल जॉक कर. असं नाही जोक करू शकत. जोक कर. करतोय मी, जोक करतोय. खाली करा ते. हसू नको तू. चल जॉक कर. एक डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं असतं. आमकार काय झालं? जोक केला ना, जोक. हा जोक नाही आहे. डॉक्टर आहे, त्याला फक्त हॉस्पिटलला जायचं एवढंच आहे. ह्याच्यात जोक नाही. ऐका माझा, पुढे जोक आहे. तर त्या डॉक्टरला हॉस्पिटलला जायचं असतं. तो हॉस्पिटलला जातो, तिथे पेशंट असतो, त्याला विचारतो काय काय एवढं. मारू गोळी फेकून. अरे हा जोक नाही आहे. हा जॉक होता. जोक होता. मग मला सांग ना, मी एकटी पडते. भारी. अरे यार, तो डॉक्टर फक्त हॉस्पिटलला पोहोचलाय, त्याच्यात काय हसण्यासाठी एवढं? हसायचं नाही. अरे नाहीये जोक, पुढे तुम्ही ऐका ना, मला बोलू द्या आधी. हो डॉक्टर फक्त गेला हॉस्पिटलला, ह्याच्यात काय हसण्यासारखं? बोलू द्या मला जरा. तो डॉक्टर तो हॉस्पिटलला जातो, पेशंटला विचारतो काय आहे. पेशंट म्हणतो ठीक आहे, आज ऑपरेशन आहे. तो राऊत टेन्शन घेऊ नका, ऑपरेशन नीट होणार. तो माझं नाव राऊत नाहीच आहे. तो डॉक्टर म्हणतो ते राऊत तुमचं नाही, राऊत माझं नाव आहे, मी मलाच म्हणतोय. पुढं काय वाटा? पुढे का नाही, जोक संपला. हा जॉक वाटा. अरे नाही, जोक आहे ना पहिल्या 2 लाईन मध्येच आहे. बोल काय बोललं पहिलं, बोल, बोल बोल. 2 लाईन बोल. डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं. ह्याच्यात कुठे जोक आहे? अरे जोक जॉक जॉक भारी. नाही माई, दुसरी लाईन याच्यापेक्षा डेंजर आहे. तू बोल 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 दुसरी बोल. बोल. तो डॉक्टर त्या अरे बोलू दे ना आधी. थांब ना, बोलू दे ना, थांब ना. फोडू नको ना, थांब ना. डॉक्टर पेशंटला म्हणतो काय आहे. अरे नाही यार, ह्याच्यात जोक काय आहे यार? आयुष्यात कधी जोक केला नाही यार ह्याच्यात. अरे हा जोक नाही आहे. जोक जाऊ दे, मी काय एक्सप्लेन करतोय ना, काय सांगतो, मला माफ करावं. असे जोक नाही सांगू शकणार. दमला काय घसा ओला करतो. बस बस बस. दारू पितो का? सेलिब्रिटी ओळखतात ए दारू पितो का? दारू पितो. ए ज्युनियर दादा दादा म्हणतात मला तुम्ही. बस ना. बस. दारू पितो.
पितो का दारू पितो नाही मला नको हा, ए दारू पी कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही वत ग्लास भर हा? नाही कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही याने काय कॉन्ट्रीब्युशनचे पैसे कोण मागते तुझ्याकडे ए वत रे वत पी चल जॉक बॉल आता जोक नाही ऑलरेडी एक पडलाय मगाशी नाही होणार जोक मग खरंच आवाज काढ आवाज आवाज नाही काढू शकत मी आवाज काढ आवाज काढ एकच आवाज काढेन मग मी काढ. मग नंतर मला सोडायचं काढ सनईचा आवाज काढतो याच्या तर आता अरे सनई चौघड्या सनई चौकडे कसाला आवाज काढला काय झालं अरे तो आवाज काढला माईला नवऱ्याची आठवण आली ना म्हणजे अरे तो कवटी शेंडी गँग आहे ना त्याने लग्न झालं माईच्या नवऱ्याचा खून केला ना सुहागरात पण झाली ना माहिती आहे म्हणजे मी सनईवरून त्यांना लग्न आठवलं आणि मला वाटतं, अहो नाही पण माझ्या मनात सुद्धा नव्हतं हे बल्लू बल्लू का गेला बल्लू त्या कवट्यानं माझ्या बल्लूला उडवला त्याची अख्खी गँग मी मारली जरा त्रास नाही झाला पण आज लय त्रास झाला या कुत्र्यानं त्याचं नाव काढलं याच्यामुळे मला बल्लूची आठवण झाली ह्याच्या तर माझ्या मनात पण नव्हतं मी असाच आवाज काढला मी नाही काढणार यापुढे नाही करणार कधीच आवाज काढणार नाही एक मिनिट, एक मिनिट. कुठलाच आवाज काढणार नाही ए चौगुल्या उठ 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 मला माफ ये बघ, करा. ये बघ. तुझा माझा काय पर्सनल राडा आहे अजिबात नाही आपला काय प्रॉब्लेम आहे नाही. आपला काय भांडण आहे अरे नाही अरे नीट बोल. नीट बोल. आपलं भांडण नीट नाही. बोलायचा नाही तर हिथं कापून टाकेन नाही आपलं नाही. आपला काय भांडण आहे नाही ना नाही. सगळं बरोबर केलता तू हा. फक्त बल्लूची आठवण काढली ना तिथं तू चुकला हा, चुकलो, मी चुकलो. माझ्या जखमेवरची खपली काढली तू आता जास्त बोलायच्यात निघायचे तू निघ निघतो निघ मा डोकं आउट आहे निघ आणि हे बघे तुला काय पण प्रॉब्लेम आला ना आपल्याला फोन करायचा काय पण प्रॉब्लेम आहे आपलं कलाकारावर जाम प्रेम आहे पण आता तू निघ हा? निघ माझं एक काम होतं ऍक्च्युली एक लाख पाहिजे होते काय 1 लाख रुपये पाहिजे होते काय बोलतो हा? 1 लाख पाहिजे होता. हा? नीट बोले 1 लाख रुपये ठरले होतं मानधन तुझ्या मला नको आहे ते नकोच आहे, हे सांगायचं होतं मला का तुला. एक मिनिट का दिलं नाही अजून पैसे सबूत दिल त्यांना आपण पैसे द्यायचं म्हणून पैसे काढ त्याला देऊन टाक त्याची पिता घे माई तू कॉमेडी केली नाही मग कशी तू ठीक आहे अरे माई तुम्ही मला 1 लाख रुपये दिलेत जा. माझा गैरसमज झाला हो तुमच्याबद्दल आजा. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात हो. आजा. मी खरंच म्हणजे कलाकारांवर अरे इतकं जा ना प्रेम तुझ्या आहे. तुमच्यासारखी मी कधी माई तू सावर माई माई आई. जाऊ दे आवाज नाही ना आता तू माई एक मिनिट माई तुम्ही मी एक लेखक आहे आणि मला आता 2 ओळी सुचल्यात तुमच्यावर मला म्हणायच्यात माई ह्याचं काय आता नाही मला म्हणायच्यात माई तुमचा हा जो दयाळूपणा बघून मला 2 ओळी सुचलेत प्लीज म्हणू दे ए, बोल जशी दुधावर असते साय जशी दुधावर असते साय तशी माझी ही वाटेगावकर माय आता ये. परत कशाला आला तू माईला पकड काय झालं काय पण मग अरे तू गेला होतास ना तू परत कशाला आलास आणि येऊन तू काय केलीस कविता काय बोल काय केली जशी दुधावर असते साय साय कशाला पाहिजे तुला अरे जेव्हा कवट्याने बल्लूला मारला ना तेव्हा ताईच्या हातात आपल्या माईच्या हातात दुधाचा ग्लासच होता आणि त्या ग्लासावरची साय माझा बल्लू खात आता अरे सगळे मला आवाज येतात त्याच्यावर बांधलंय की काय स्किट असं कसं होईल आणि नाही काढणार ह्याच्या पुढे नाही काढणार बंदूक ठेवा ह्याच्या पुढे नाही काढणार मी फक्त डोर बेलचा आवाज काढेन काय झालं अरे कशाला डोरबेलचा आवाज काढला ही डोरबेल होती माईच्या घरची तो झेंडी येऊन हीच डोरबेल वाजवले होते यार मला माहित तर चुकलं यार मला माहित. वा 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 तुमची या मंचावर भाईगिरी दादागिरी चालतेच पण आज इथे येऊन तुम्ही एकदम राडा केलात वा Thank you.
भन्नाट परफॉर्मन्स. बघा हास्यरसी काय म्हणतात सई. प्राजक्ता म्हणाली तसा राडा परफॉर्मन्स होता. विशाखे फार भारी दिसतेस, फारच तुला सूट करतंय हे सगळाच अटायर आणि कमाल दिसतेस. मस्त झाला परफॉर्मन्स. तुम्ही पण दोघांनी अप्रतिम साथ दिलीत. समीर द आउटस्टँडिंग. थँक्यू खूप मजा आली. वी एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. थँक्यू. प्रसाद दा. मॅडनेस होता, कम्प्लीट मॅडनेस होता पूर्ण परफॉर्मन्सभर. आणि तो तुम्ही खूप जेन्युइनली एन्जॉय केलात आणि त्यामुळे तो आम्ही करू शकलो. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. संतोष दादा, तू काय म्हणशील या परफॉर्मन्सवर. आपल्याकडे असं म्हणतात की म्हणजे एक अफवा होती की बायकांना विनोदबुद्धी नसते. तर ती अफवा ठरवणाऱ्या काही बायका आपल्या इंडस्ट्रीत त्यापैकी 3 इथेच आहेत. नमा आहे, सुहास आहे, आपली विशाखा आहे. म्हणजे आनंदीबाईंनी धचा मा केला होता, पण ह्या बायकांना नुसतं स्क्रिप्टमध्ये ध जरी लिहून दिलं तर ते धुमधडका करून टाकतात. आहा. वा, वा, वा. वा, क्या वा, बात आहे, क्या वा, बात. वा, वा. मंडळी 2 पोलीस वेषांतर करून गुंडांना पकडायला गेलेत. बघूया त्यांचं मिशन पूर्ण होतंय का. जगी जीवनाचा जार याव जाणून सत्वर जगी जीवनाचे सार. आय मेलो मेलो क्रॅम्प मरतोय. दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो. मरू दे. जगी जीवनाचे सार यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. दे रे दे भगवान के नाम पे दे दो भगवान के नाम पे दे दो रे. आलो विकाया घ्याचने खाया, आलो विकाया घ्याचने खाया. चने हे गरमागरम, चने हे गरमागरम, खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम. अरे घ्या रे, काय केलं भोजने काय करताय. नाचताय कसली गाणी कसली म्हणताय. अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का. नॉनसेन्स. हे काय सर सर सॉरी सर, यासाठी सॉरी सर. सॉरी सर. सर सर म्हणू नका भोजने. सर सर म्हणू नका सारखे मला. काय सर. अरे का सर काय भोजने. आपण इथे एका कामगिरीवर आलोय. लक्षात ठेवा इथे एक ड्रग डिलिंगसाठी एक कंपनी येणार आहे. आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून. आणि लक्षात ठेवा या बाकड्यावर कळलं ना. ह्या बाकड्यावर म्हणजे त्या बाकड्यावर नाही. त्या बाकड्याचं काय तिकडे हा उगाच का बाकड्या चिरतं. ह्या बाकड्यावर लक्षात ठेवा. तर डिलिंग या इथे या बाकड्यावर होणार आहे. ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं. कळलं. अलर्ट सावध राहा. भगवान के नाम. सर. अरे सर नका म्हणू भोजने सारखं मला. अलर्ट नाही बोलणार सर. नाही म्हणलं म्हणताना पण सर म्हणताय. कॅरेक्टर बघताय. अरे सर काय झालं माहिती का. काय? थोडं बोलू का मनातलं. बोला. मी ना एक्साइटेड झालोय. एक साईडला वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं. आमच्याकडच्या संपल्यात आता तुमच्याकडनं आहेत. नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर. म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देताय सर. नाही सर मला एकदा आशीर्वाद द्या सर. मी पाया पडतो. अरे हे पाय नको पडूस. कसं दिसतंय ते. कसं दिसतंय. एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय. अरे आपलं बिंग उघडा पडेल ना. बिंग म्हणजे काय सर. उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर. बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल. म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे ते सगळं अलर्ट. अरे सॅल्यूट नको रे मारू सारखं मला. तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू. हा तू अलर्ट. चना घ्या चना. दे दे बाबा भगवान के नाम. चना घ्या चना. भगवान के नाम पे. भगवान. हसू नकोस. आलं कोणता भगवान. चना घ्या चना. पोचले मी. हे बघ पोचले. तुला इतकी पावलं
अरे अहो समोर पाणी दिसतंय ना, म्हणजे समुद्रात असणार ना. पोहोचले मी. हे बघ पायाला वाळू, हो पायाला वाळू लागते. अरे खरंच मी बीचवर पोहोचले. इतकी बावळट आहे का रे मी? हो बोलू नको हं. आता लाडत नको येऊ. बघते कुठे आहे का. चल ठेवते मी. चण घ्या चण. सर सर ही डील आहे. नाही ही डील वाटत नाही, ही मला इकडनं ढील वाटते. नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली, आता डील कशी होणार आहे? आपल्याला एक काम करायला लागेल, हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल. आणि तू सारखा सारखा माझ्या जवळ येऊ नकोस माझा. नाही पण तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे ना. माझ्या जवळ नको रे सारखा अरे माझ्या जवळ नको ना, मरणार तिकडे जाऊ. तुम झगड़ता काय कोय? तुम झगड़ता काय कोय? भिकारी चनेवाला झगडो मत. लगे तुला भिकारी चनेवाला म्हणले. नाही नाही नाही, तुला भिकारी बोलले, तुला चनेवाला बोलले. झगडो मत यार, झगड़ा करने से ना झगड़ा बढ़ता है. झगडो मत. नाही झगडा करताय मॅडम. मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना. सॉरी सॉरी, पहिल्यांदा आहे ना, म्हणजे गिरायक आहे ना, गिऱ्हाईक? पहिलं गिरायक आहे ना, अच्छा. म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Oh my God! I really appreciate it. You know, you for taking मेहनत and making chana oil. Wow, wow. मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे. मी बोलते की तू कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळं वाटतोयस. चण घ्या चण. सर ती म्हणते मी चणेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं सर. सारखं माझ्याकडे येऊ नको आणि सर बोलू नकोस मला. अरे क्या खुसुर करताय तुम लोग? We have freedom of speech. Speak with loud mouth of out. Speak. चौकट ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे वेगळा वाटतोय म्हणजे तू मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस. आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, पण तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे. मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. द्यावो भगवान के नाम पे द्या. प्लीज बस तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्यावो द्या. भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो. इथून आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्यावो द्या. भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा. आता पैसे द्या. आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना त्यांना आम्ही असं स्टँड देतो. एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला कळलं का? पैसे द्या ना. पैसे द्या. पैसे द्या मला. पैसे द्या. हो पैसे द्या ना. पैसे द्या मला. पैसे. चण घ्या चण. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही नको. एवढ्यात नको. तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागताना लाज नाही वाटत का रे? असू दे मॅडम. नाही, तू असं ऐकणार नाही तुझ्या. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा चिडू नका. तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या. तुम्ही इकडे या. एक मिनिट सर. एक मिनिट. तू याला सर बोललास आता. मी याला सर सर बोललो का? हो. सर रख.
सर्रक म्हटलं मी मॅडम, सर्रक म्हटलं. नाही, एक मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी, यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी, मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार, मी काम देणार. एक मिनिट, एकच मिनिट. की काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी तिच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. चणं घ्या, चणं. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेक बुक लाईव्हला. मी आणि माझी एनजीओ ची टीम सगळे आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला चणं घ्या, चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक आळशी लाचार भिकारी. तर मंडळी, आपण आता इकडे हा जो भिकारी दिसतोय, आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर काया पालट करणार आहे. आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला, तुझी टोपली दे, तुला याच्या बरोबर चणे विकायला घे. चल. नको. मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चणं घ्या, चणं. अरे बाबा, त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना विकण्याचा. तोपर्यंत आपण ह्याला नंतर पाठवू दुसरीकडे. नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे. अरे बाबा, तू देतो का? दे ना, तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो. 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर नाही सर. चणं घ्या, चणं. चना घ्या, चना. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चणं घ्या, चणं. चणं घ्या. घ्यायचं ना चणं. गायचं ना चना. नाचणं ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चणं घ्या, चणं. पुढे कुठे अशी पुढे धरू? मी शिकवते. एक पकड, एक मिनिट. हे बघ, घ्या. ही अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, हात ओतायचे. ओके, आता तू कर. चल, कम ऑन. सॉरी, चणे सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं. माझं चणं सांडलं, चणं. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय? हाण याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही भोजने बघ. सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहितीये बिंग म्हणजे काय ते? मग मगाचपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते? चणेवाला पेटव. तू याची नुकसान भरपाई कर. चल आता. नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई अहो, कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठं एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. नाही. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमवले भीक मागून, पण माझ्याकडे नाही नाही ऐकणार तू ना, पैसे. तू तर हो थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही हो थांबा. होय. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण दाबतो. तुझ्या तर आता सिनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना, तुझ्या ओळखीचे. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलीस आले रे, पकड पकड. चणं घ्या, चणं. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. हे माझं पाकिट आहे. एक मिनिट. ए थांब, पकड. थांब, तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता असं मला वाटलं. मी मेकअप हेअर कॉस्ट्यूम टीमचे विशेष अभिनंदन करू इच्छिते. खूपच सुंदर लुक डिझाईन केला आहे. म्हणजे तुला ओळखू नाही शकलो आम्ही पाडीदा जेव्हा तू आलास तेव्हा. इतका सुंदर लुक डिझाईन केला आहे. शिवाली, तुझी साथ अमेझिंग होती. दोघांना एनर्जी मस्त होती. ओंकार आउटस्टँडिंग.
चणे घ्या चणे याची व्हेरिएशन्स एवढे होते आणि ते प्रत्येक व्हेरिएशन वेगळ्या पद्धतीने आलं विच वॉज सो अमेझिंग. खूप ट्विस्ट आणि टर्न्सवाला ॲक्ट होता, ते मला खूप आवडलं. छान त्याला काय काय वळणं होती नवीन नवीन, ती खूप आवडली आणि मी एन्जॉय केला खूप परफॉर्मन्स. सुंदर, खूप मजा आली. थँक्यू सई. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे यदा कदाचित रिटर्न्सची संपूर्ण टीम. प्रसाद आणि अविनाश थोरात, या नाटकाविषयी काय सांगाल? माझं नाव प्रसाद बेर्डे. माझं तसं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. त्याचबरोबर आमच्या टीममध्ये बरेच जण असं आहेत ज्यांचं हे पहिलं नाटक आहे आणि एक मसाला नाटक आहे. सो त्यामुळे तुम्ही नक्की बघायला. ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे, दादांच्या भाषेत आपल्या कोकणातला एरोबिक्स पण आहे त्याच्यामध्ये. सो तो अनुभवण्यासाठी प्लीज मी सर्व नाट्यप्रेमींना आणि नाट्य रसिकांना विनंती करीन, नक्की हे नाटक बघायला या. थँक्यू सो मच. अविनाश? या नाटकामध्ये एक 7 भूमिका करतोय मी आणि ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलं नाही त्यांनी जवळच्या तुमच्या नाट्यगृहामध्ये येऊन नक्की या नाटक बघा आणि मनमुराद आनंद लुटा. धन्यवाद. वा वा वा. संतोष, आता तुझ्याकडे येते. जनरली कुठलाही सिक्वल येतो तेव्हा एक्सटेन्शन असतं पहिल्या नाटकाचं दुसरं नाटक, तर यातही तसंच काही आहे की पूर्णपणे विषय वेगळा आहे? काय सांगशील नाही, नाटकाविषयी? याचा पुढचा भाग असं नाही आहे. ओरिजिनल यथाकथित जे होते त्यात कौरव आणि पांडव होते, त्यात सत्य आणि असत्य याचा ज्यांचा झगडा होता वगैरे वगैरे वगैरे. हे टोटल वेगळं नाटक आहे. पूर्ण नवीन नाटकातले कॅरेक्टर वेगळे आहेत. याच्यामध्ये बाहुबली आहे, याच्यामध्ये विक्रम आणि वेताळ पण आहे, याच्यात 2 तुतारीवाले पण आहेत, याच्यात शाहिस्ते खान आहे, याच्यात इम्रान खान आहे. असे टोटल वेगवेगळे, म्हणजे यदा कदाचित या शब्दाचा अर्थ होतो की यदा कदाचित असं घडलं तर हे सगळे एकत्र आले तर समोरासमोर आले तर काय होऊ शकतं, अशी ही कल्पना आहे. पण ही नाटक सादर करताना ते एका वेगळ्या विषयाकडे जातं. तसं यदागाची जी शेवटची सोललोकी होती, जे मला जे काही सांगायचं होतं त्या शेवटी जशी लोक स्तब्ध व्हायची, तसंच ह्या नाटकात लोक स्तब्ध होत नाही तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हा या नाटकाचा USP आहे. वा 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 वा. दादा, तू थोडक्यात जे काय सांगितलंस त्यामुळे तू आमची सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचवली आहेस. आम्ही डेफिनेटली हे नाटक लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा मी हेच आवाहन करीन की या नाटकाचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. या आठवड्यात तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. थँक्यू.